नमस्कार मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की कोकणात गावी जर काटा रुपला तर किंवा बारीक सारीक असं काय लागलं तर त्याच्यावरती बिबवा कशा प्रकारे लावतात आणि बिबवा म्हणजे काय वगैरे वगैरे. तर आता मी गावी नाही आहे, मुंबईला आहे. तर मुंबईला ॲक्च्युली आत्ता सकाळी मम्मी आली आहे. तर तिचा सकाळी गावावरून येताना म्हणजे गावीच पाणी भरताना वगैरे असं काय पाहिलंच चकला की तर ते पाय सुजलं आहे तिचा. तर आता तिने गावावरून बिबिओ पण आणलेत, कारण कोकणातले म्हटलं तर आमच्याकडे सर्व काय असतं. तर बिबिओ म्हणजे काय, एक फळ असतं जे जंगलात भेटतं, त्याला बोंड असं म्हणतो. बोंड म्हणजे काजूचं बोंड नाही, ते वेगळं बोंड असतं. ते आता माझ्याकडे आहे नाही अवेलेबल, नाही दाखवलं असतं तुम्हाला. तर त्याची बी असते, काजूची बी कशी तशी ही बी असते, पण ही बी खात नाही, काजूची बी आपण खातो. तर तिचा जो बिबवा असतो तो आयुर्वेदिक असतो. जसं की आता त्याचा वापर बघा तुम्हाला सांगतो. तर मम्मीचा पाय मुरगळला, तर त्याच्यावरती काय केलं, मोठी आहे ना, तिने आईचा म्हणजे मम्मीच्या पायातलं रक्त काढलं, कारण का ते मुरगडलं रक्त आतल्यात मेलं होतं. कारण का कुठे हे नाही झालं, म्हणजे खरचटलं वगैरे नाही, खरचटलं की रक्त बाहेर निघून जातं. बट हे खरचटलं नाही, आतल्यात मुकामार बोलतात ना तशा प्रकारचा. तर ते रक्त खराब झालं, म्हणजे आतल्यात काळं झालं, बट ते येत नव्हतं. तर येत नाही ना तेव्हा ते आतल्यात चावतं रक्त. तर ते खूप त्रास होतो त्याचा. तर ते आपल्या गावातला गावची एक पद्धत आहे रक्त काढण्याची. म्हणजे पायाचा बांधला होतो, जसं की इथे सुजलाय तर तिथे गुडघ्याची ते बांधला, गुडघा म्हणजे ढोपर नाही, खालचा तो असतो तो. तर तिथे बांधला जातो. त्याच्यानंतर मग हा पाय जो सुजलाय तो अजून सुजतो, म्हणजे पूर्ण एकदम रक्त सप्लाय होत नाही तिकडे, तर तो पाय सुचतो असं. मग ते रक्त एकदम हे होतं, तर प्रेशर येतो इथे. मग तिथे काचची बॉटल असते ना, ती फोडली जाते आणि काचेच्या छोट्या छोट्या जे तुकडे असतात एकदम धारदार होतात ना काच फोडल्यावरती, तर ती काचेच्या पिना टुपवल्या जातात. कारण का तिथे लोखंड पिन वगैरे काही टुपू शकतो, बट ते आपण नाही टुपत, कारण त्यांना पॉयझन वगैरे होऊ शकतो. बट काचेला पॉयझन होत नाहीये, तर त्याच्यामुळे ते काचेच्याने फोडल्या जातात. मग फोडल्याच्या नंतर ते रक्त निघतं. मग रक्त निघाल्याच्या नंतर मग ते काळं रक्त असते, खराब असतं, तेव्हा निघतं ना, ते खूप बरं वाटतं. कारण माझ्यासोबत झालेलं आहे, तर मी हे ट्राय केलंय. तर रक्त निघतं, खूप बरं वाटतं. मग ते रक्त निघून गेल्याच्या नंतर त्याच्यावरती मग लेप लावतात. तो लेप असतो गुळ आणि चुना. तर तो वगैरे लावलाय मम्मीने, आईने म्हणजे काल गावीच. तर ती आता आली आहे, तर तो तसाच आहे. आणि त्याच्यावरती आता बिबवा लावतोय आम्ही. तर बिबवा लावण्याची पद्धत अशी असते, तो कापला जातो, मग त्याच्यातून चीक बाहेर येतो. मग ते चीक गरम केला जातो. आता दिवा असतो गावी, आता गावाला तेही दिवीसवर नाही बघायला भेटत. तर आता इथे मुंबईला आहे तर मेणबत्ती लावले, तर त्याच्यावर आम्ही गरम करतो. आता तुम्हाला दिसतं आहे तुम्हाला कशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर मग ते जे मुरगळलं आहे तिथे आम्ही ते लावतो, मग ते गरम गरम होतं. तर आता सुरुवातीला तुम्ही बघा, हे बघा समोर पण कापड आहे. तर ते गरम गरम आहे ना, ते थोडं भाजतं. आणि हे गोडं मास आहे ना, गोडं मास. आणि दुसरं ते म्हणजे गोडं मास इन द सेन्स काय की तिथे काही लागलं लगेच लागतं. आता हे वरची कातडी आहे ना, तर तिला लगेच लागतं, त्याच्यामुळे ते चटका बसून दुखतंय त्याच्या वेगळ्या वेदना, आणि हे चेपल्याच्या नंतर गरम गरम भाजेल त्याच्या वेगळ्या वेदना. म्हणजे जे आपण बरं करायला येतो ते अजूनच व्हायचं, म्हणून ते आम्ही कापड वगैरे लावलंय. तर अशा प्रकारे कोकणात जर काटा रुपला असेल किंवा काही झालं असेल तर बिबवा चेपतात. चेपणे असं बोलतात ह्याला. तर तो काटा निघत नसेल किंवा काटा काढला आपण पायात घुसल्या, पण ते जागा तशी जाईल का, त्यात पाणी जाऊन पॉयझन होऊ नये म्हणून सुद्धा